Hello student, welcome to my channel. Today we are discussing the A standard 9 chapter discount and commission, in which the practice set number 9.1. Question number first is, if the market price is rupees 1700 and selling price is rupees 1540, then find the discount. इथं आपल्याला मार्केटची प्राइस दिलेली आहे एका वस्तूची आणि त्याचबरोबर ती वस्तू विकल्यानंतरची पण किंमत दिलेली आहे. तर डिस्काउंट आपल्याला त्याच्यावरती किती भेटलाय तो काढायचा आहे. सो द गिवन थिंग इज MP is equal to rupees 1700, SP is equal to 1540. So the discount is equal to question mark. We know that the formula discount is equal to MP minus SP. So 1700 minus 1540, we get the rupees 160 is the discount. Then the question number second, if the market price of the object is 990 and percentage of the discount is 10%, then find the selling प्राइस. आता ह्या क्वेश्चनमध्ये आपल्याला मार्केट प्राइस दिलेली आहे, पर्सेंटेज पण दिलेला आहे डिस्काउंटचं, तरी आपल्याला काय सांगितलं आहे, सेलिंग प्राइस काढायची सांगितलेली आहे. सो द गिवन थिंग इज MP इज इक्वल टू 990, डिस्काउंट इज इक्वल टू 10%, SP इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. लेटच आता आपल्याला इथं अज्युम करायचं आहे का आपल्याला डिस्काउंट दिलेला नाही म्हणून X घ्यायचा आहे. सो द फॉर्म्युला इज डिस्काउंट पर्सेंट डिवायडेड बाय 100 विच इज इक्वल टू डिस्काउंट गिवन डिवायडेड बाय मार्केट प्राइस. 10 डिस्काउंट आहे आपला 10%, सो 10/100 विच इज इक्वल टू डिस्काउंट गिवन दिलेला नाही म्हणून X घ्यायचा, X/990. क्रॉस मल्टिप्लाय वी गेट X इज इक्वल टू 10 मल्टिप्लाय बाय 990 डिवायडेड बाय 100. 0 0 कट झाले तर आपल्याला भेटला X इज इक्वल टू 99. देन SP सेलिंग प्राइस फॉर्म्युला इज MP मायनस डिस्काउंट, सो 990 minus 99 we get 891. Then the question number third, if the selling price is 9000, discount is 20%, find the market प्राइस. आता आधीच्या सारखाच क्वेश्चन आहे, तिथं फक्त आपल्याला SP काढायला सांगितला होता, इथं आपल्याला मार्केट प्राइस काढायला सांगितलेलं आहे. लेट अस MP ऑफ द दिस क्वेश्चन इज द 100 रुपीज. आता इथं आपण अज्युम केलं मार्केट प्राइस आहे 100 रुपये, तर त्यावरती डिस्काउंट आपल्याला भेटलेला आहे 20%. मीन्स SP इज इक्वल टू MP मायनस डिस्काउंट मीन्स 100 minus 20 विच इज इक्वल टू 80 रुपीज. देन इफ द सेलिंग प्राइस ऑफ selling price is the 80 rupees, then market price is rupees 100. Let us assume that the market price is X rupees which is sold for 900 rupees. Then 80/100 which is equal to 900/X. Then cross multiply we get X is equal to 900 into 100 divided by 80. 0 0 cut, we get 9000/8. Then X is equal to 1125, means X means market price which is equal to 1125. Then the question number 4, the market price of the fan is rupees 3000. Shopkeeper gave the 12% of discount on it. Find the discount अँड सेलिंग प्राइस ऑफ द फॅन. आता एका मार्केटमध्ये फॅनची जी किंमत आहे ती आहे 3000 रुपये, तर त्यावरती 12% डिस्काउंट भेटलेला आहे, तर त्यावरती असलेला डिस्काउंट अँड सेलिंग प्राइस आपल्याला इथं काढायची आहे. गिवन इज MP इज इक्वल टू 3000, डिस्काउंट इज इक्वल टू 12% अँड डिस्काउंट इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. हा पर्सेंटेजमधला डिस्काउंट आहे, आपल्याला दुसरा डिस्काउंट काढायचा आहे. SP इज इक्वल टू ऑल्सो क्वेश्चन मार्क. देन वी नो दॅट द फॉर्म्युला डिस्काउंट इज इक्वल टू पर्सेंटेज इन डिस्काउंट multiply by MP means market price. 12/100 into 3000 we get 0 0 cut, 12 3s are 36 and 0 means 360. Then the selling price is MP minus discount which is equal to 3000 minus 360, we get 2640. Then the fifth question, the market price of the mixer is 2300. A customer purchased it for 1955. Find the percentage of discount offered to the cost. एका मार्केटमध्ये मिक्सरची प्राइस आहे 2300, मीन्स ही आहे मार्केट प्राइस. देन त्या कस्टमरला परचेस करताना ते भेटलेलं आहे 1955 रुपीजला, तर डिस्काउंट आपल्याला विचारलेला आहे. सो द मार्केट प्राइस इज 2300 अँड सेलिंग प्राइस इज 1955. सो डिस्काउंट इन पर्सेंट विच is equal to question mark. So we know that the formula of discount is MP minus SP. So 2300 minus 1955 we get 345. The percentage of discount which is equal to discount upon MP into 100. 345 divided by 2300 multiply by 100 we get the 15. The discount offer is 15%. The shopkeeper give. Then the sixth question, a shopkeeper give the 11% discount on a television
television set. Hence the customer gets it for 22,250. Find the market price of the television set. आता शॉपकीपरला 11% डिस्काउंटमध्ये टेलिव्हिजन सेट भेटलेला आहे आणि त्याची जी कस्टमरची जी मार्केट प्राईस आहे ती तुम्हाला काढायची आहे. Given thing is selling price is 22,250, discount is 11%, market price is equal to question mark. Let us the market price is equal to 100 rupees, then discount is 11%, so discount is equal to 11. Then SP is equal to MP minus discount, which is equal to 100 minus 11, we get 89 rupees. Let us market price of the TV set is X, so selling price is equal to 22,250. Then 89 upon 100 89 divided by 100, which is equal to 22,250 divided by X, cross multiply, we get X is equal to 22,250 multiply by 100 divided by 89, then we get X is equal to 25,000. So the market price of that TV or television set which is equal to 25,000. Then the seventh question, a shopkeeper decide to sell a certain item at a certain price. The tags of the price on the item by increasing the decided price by 25%. While selling the item, he offer the 20% discount. Find how many or less percentage he get the decided price. So solve this question or problem and like, share and subscribe my channel. Thank you.